ही गोष्ट आहे 1990 ची नाशिक जिल्ह्यातील देवळाली विधानसभा मतदारसंघातली। याच वर्षी या मतदारसंघातून बाळासाहेबांचा एक लढवय्या शिवसैनिक विधानसभा निवडणुकीत विजयी होऊन महाराष्ट्र विधानसभेत पोहोचला। या लढवय्या शिवसैनिकानं विधानसभेत देवळाली मतदारसंघात नेतृत्व करत विरोधी पक्षात असून सुद्धा विविध विकास कामांची गंगा मतदारसंघात आणली। अनेक वर्ष प्रलंबित असलेले प्रश्न या शिवसैनिकाच्या रूपानं मार्गी लागू लागले। या शिवसैनिकामध्ये कोणाला आपला मुलगा तर कोणाला आपला भाऊ दिसला। प्रत्येकाच्या सुखदुःखात सामील होऊन या शिवसैनिकानं आपलेपणा जपला। या शिवसैनिकाच्या कामांचा झंझावात असा होता, ज्या देवळालीचं उज्ज्वल भविष्य सर्वसामान्यांना दिसू लागलं होतं। विकास कामांसोबतच शेतकऱ्यांसाठी आंदोलनं करणं असो किंवा सर्वसामान्यांना मिळणाऱ्या रेशनमध्ये काळा बाजार करणाऱ्यांना जरा बसवणं असो, ही कामं या शिवसैनिकानं अविरत सुरूच ठेवली। आणि याच शिवसैनिकाच्या रूपानं 90च्या दशकात देवळालीच्या क्षितिजावर नवा सूर्योदय झाला आणि तो शिवसैनिक म्हणजे बबनराव नाना घोलप, देवळालीतील प्रत्येकाचा लाडका आमदार। मतदारसंघातील घराघरातून मिळणाऱ्या प्रेमामुळं नानांना अजून कामे करण्याची प्रेरणा मिळाली आणि याच वेळी बबन नानांना मार्गदर्शन मिळालं ते देशदूत या वृत्तपत्राचे तत्कालीन संपादक सुरेश अवधूत यांचं। त्यांनी बबन नानांना एक मोलाचा सल्ला दिला की बबनराव, तुम्ही पाणी प्रश्न शिका। तुमचा देवळाली मतदारसंघ हा ग्रामीण आहे आणि इथे लोकांची खरी गरज ही पाणी आहे। मग काय, बबन नानांनी हा सल्ला मनावर घेतला आणि थेट पाणी प्रश्नालाच हात घालायचं ठरवलं। नानांनी पाण्यासाठी चालणारी लोकांची तळमळ बघितलेली होती। पाणी नसल्यामुळे डोंगराळ व टेकडीवरील गावांना कोणीही विचारत नव्हतं। वालदेवी धरण बांधण्याच्या नावाखाली राजकारणी नारळ फोडून मत मागून 1978 पासून निवडून येत होती, पण कोणीही हा प्रश्न सोडवत नव्हता। मग बबन नानांनी पाणी प्रश्नावर अभ्यास करायला सुरुवात केली। तोपर्यंत 1995चं वर्ष उजाडलं होतं। नानांच्या पहिल्या आमदारकीचा कार्यकाळ आता संपला होता। त्यानंतर 1995ची विधानसभा निवडणूक झाली व बबन नानांनी केलेल्या कामाच्या जोरावर देवळालीकरांनी त्यांना पुन्हा निवडून दिलं। नाना आता दुसऱ्यांदा आमदार झाले होते आणि योगायोगानं या निवडणुकीनंतर राज्यात युतीचं सरकार आलं। मनोहर जोशी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले व याच मंत्रिमंडळात बबन नानांना कॅबिनेट मंत्री म्हणून काम करण्याची संधी बाळासाहेबांनी दिली। बबन नानांना मंत्रिमंडळात तब्बल 4 खाती देण्यात आली होती। त्यात समाज कल्याण, माजी सैनिक कल्याण, महिला व बाल विकास तसेच दारूबंदी प्रचार कार्य या खात्यांचा समावेश होता। देवळालीचे लाडके बबन नाना आता महाराष्ट्राचे मंत्री झाले होते। नानांनी पाणी प्रश्नावर आधीच काम सुरू केलेलं होतं, पण मंत्रीपदामुळे हा पाणी प्रश्न सोडवण्याची जणू सुवर्ण संधी नानांना मिळाली होती। नानांनी या सुवर्ण संधीचा पुरेपूर उपयोग करून अंजनेरी धरणाला मंजुरी मिळवून आणली आणि धरण बांधून पूर्ण केलं। या धरणामुळे आजूबाजूच्या गावांचा पाणी प्रश्न सुटला, पीक बहरू लागली, रानं हिरवीगार झाली। अंजनेरी धरण पूर्ण झाल्यानंतर लगेच नानांनी महिरवणी धरणाचा प्रोजेक्ट हाती घेतला। तिथे तर पिण्याच्या पाण्याची सुद्धा टंचाई होती, शेती तर दूरचीच गोष्ट। नानांनी येथील साईटचा अभ्यास केला व या धरणाला मंजुरी मिळवून धरणाचं काम पूर्णत्वास नेलं। हे धरण पूर्ण होताच नानांनी तिसऱ्या धरणाचा प्रोजेक्ट हातात घेतला, ते म्हणजे दुडगावचा धरण। हेही धरण नानांनी मोठ्या प्रयत्नांनी पूर्ण केलं। या कामांमुळे नानांनी मतदारसंघाला खऱ्या अर्थानं न्याय दिला। या कामानंतर नानांनी न थांबता अजून 2 मोठे प्रोजेक्ट हातात घेतले, ते म्हणजे कश्यपी धरण व गौतमी गोदावरी धरण। नानांनी या 2 धरणांच्या कामांचा पाठपुरावा सुरू केला, इरिगेशन डिपार्टमेंट कडून माहिती घेतली व कामाला सुरुवात केली। सोबतच वालदेवी धरणाच्या अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या प्रश्नाला हात घातला व हेही 3 नवीन धरण नानांनी पूर्णत्वास नेली। नानांनी ही 6 धरणं बांधली आणि नानांपुढे पुढचा प्रश्न आला तो आळंदी धरणाचा।
आळंदी धरण तर तयार होतं, पण त्याचं पाणी नाशिक तालुक्याला मिळत नव्हतं. या आळंदी धरणातलं पाणी गंगापूर धरणात सोडून पुढे ते नगरला जायचं. नानांनी या विषयाकडे गांभीर्यानं लक्ष देऊन माहिती घेतली व आळंदी धरणातलं पाणी नाशिक जिल्ह्यातील शेतकऱ्यांना 12ही महिने मिळण्याची तरतूद केली. आणि अशा प्रकारे नानांच्या कामांमुळे नाशिक तालुका व देवळाली मतदारसंघ सुजलाम सुफलाम झाला. येथील शेतकऱ्यांचे दिवस बदलू लागले. ज्या शेतात पाणी नसल्यामुळे काहीच पिकत नव्हतं, त्या शेतात समृद्धी आली आणि सोबतच लक्ष्मी येथे वास करू लागली. आणि तेव्हापासून ते आतापर्यंत या सर्व धरणांचं पाणी शेतकऱ्यांना मिळतंय. आजही आपण या परिसरात गेलात की आपल्याला नानांच्या दूरदृष्टीची कल्पना येईलच. आणि नानांच्याच पावलावर पाऊल ठेवून योगेश बापूंनी सुद्धा 2014 ते 2019 या काळात मतदारसंघातील पाणी प्रश्नावर काम केलं. गावागावात मोठमोठ्या पाण्याच्या टाक्या मंजूर करून आणत पिण्याच्या पाण्याचा प्रश्न कायमचा मिटवला. आणि आता देवळाली मतदारसंघाला गरज आहे बापूंसारख्या दूरदृष्टी आणि विजन असणाऱ्या लोकप्रतिनिधीची. आणि याचसाठी निष्ठा विचारांशी, बांधिलकी मायबाप जनतेशी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार, काँग्रेस व मित्र पक्ष प्रणित महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार योगेश बबनराव घोलप यांच्या अनुक्रमांक 4 वरील मशाल या चिन्हा समोरील बटन दाबून प्रचंड बहुमतांनी विजयी करा, विजयी करा, विजयी करा. मतदान बुधवार दिनांक 20 नोव्हेंबर 2024 रोजी सकाळी 7 ते सायंकाळी 5 वाजेपर्यंत. देवळालीच्या विकासाला पुन्हा गती देण्यासाठी अनुक्रमांक 4चं बटन दाबून योगेश बापूंना प्रचंड मतांनी विजयी करूया व देवळालीतील निष्ठेची व स्वाभिमानाची मशाल पेटूया. मशाल धगधगणार, महाराष्ट्र जिंकणार.